तर नमस्कार, मी राहुल जावदे आरजे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता का आलेला नाही, हे पैसे कधी येऊ शकतात आणि योजनेत कोणकोणते नवीन बदल महत्त्वाचे अपडेट आलेले आहेत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अनेक बहिणीचे पैसे यामुळेच अडकलेले आहेत। तर आता लाडकी बहीण योजना थोडक्यात, तर महाराष्ट्र शासनाची लाडकी बहीण योजना ही महिलांसाठीची महत्त्वाची योजना आहे। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे दिले जातात। तर आता मुख्य प्रश्न, नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता का मिळालेला नाही? तर यामध्ये मुख्यतः 3 कारणे आहेत। तर त्यामध्ये पहिले कारण आचारसंहिता। तर बघा, नोव्हेंबर डिसेंबर या काळात निवडणुकीची आचारसंहिता लागू होती। आचारसंहितेमुळे शासनाकडून काही योजना तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आल्या, त्यामुळे लाडकी बहीण योजनाचा हप्ता देखील अडकलेला आहे। दुसरे कारण, ई केवायसी पूर्ण झालेली नसेल। तर अनेक महिलांनी ई केवायसी पूर्ण केलेली नाही। ज्यांची ई केवायसी अपूर्ण आहे त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत। त्यानंतर तिसरे कारण, बँक व आधार लिंक समस्या। तर काही लाभार्थ्यांचे आधार बँकेला लिंक नाही, डीबीटी ऍक्टिव्ह नाही, बँक खात्यात तांत्रिक त्रुटी आहेत, अशा कारणामुळे देखील हप्ता थांबलेला आहे। तर आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पैसे कधी येणार? तर सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन्ही हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता आहे। म्हणजेच पुढील टप्प्यात 3000 रुपये एकत्र जमा होऊ शकतात। काही प्रकरणामध्ये 4500 रुपये 3 महिन्याचे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मात्र अधिकृत तारीख अजून जाहीर झालेली नाही। शासन आदेश आल्यानंतर पैसे खात्यात जमा होतील। तर आता लाडकी बहीण योजनेचे नवीन अपडेट। तर बघा, ई केवायसी अनिवार्य करण्यात आलेले आहे। ई केवायसी न झाल्यास पुढील हप्ते तुम्हाला थांबू शकतात। बँक खाते आधार व डीबीटी लिंक असणे बंधनकारक आहे आणि चुकीची माहिती असल्यास नाव यादीतून काढले जाऊ शकतात। तर आता लाभार्थ्यांनी काय करावे? तर सर्व बहिणींनी खालील गोष्टी तात्काळ तपासा। ई केवायसी पूर्ण आहे का ते तपासा, आधार बँकेला लिंक आहे का ते तपासा, डीबीटी ऍक्टिव्ह आहे का ते तपासा, आपल्या अर्जाची व पेमेंट स्टेटस माहिती तपासा। तर हे सर्व व्यवस्थित असेल तर तुमचे पैसे नक्कीच येतील। तर नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता रद्द झालेला नाही, तो थोडा उशिरा येणार आहे। फक्त ई केवायसी आणि बँक संबंधित काम पूर्ण ठेवा। अधिकृत अपडेट येताच पैसे खात्यात जमा होतील। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती बहिणींना नक्की शेअर करा। तर धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।